हॅलो सर, आता तुम्हाला जो तुमचा बिलिंगचा प्रिंटर आहे तो सेट करण्यासाठी तुम्हाला डिव्हाइसेस प्रिंटर मध्ये जावं लागेल. डिव्हाइसेस प्रिंटर तुमच्याकडे डेस्कटॉप आहे का बघा, नाहीतर तुमच्या कंट्रोल पॅनलला कॉम्प्युटरचे जावं. कंट्रोल पॅनल इथे सर्च करा, तुम्हाला भेटणार तिथे. कंट्रोल पॅनलला जावं लागेल तुम्हाला. ओके, सिस्टीमच्या कंट्रोल पॅनल ओपन करा, तिथे प्रिंटर अँड डिव्हाइसेस नावाचं ऑप्शन भेटेल बघा तुम्हाला. इथे तुमचं लार्ज आयकॉन करा की इथे ऑफर डिव्हाइस अँड प्रिंटर, राईट क्लिक करून क्रिएट शॉर्टकट करा. क्रिएट शॉर्टकट ह्याला क्लिक करा. ओके, हे क्लोज करून टाका की तुमच्या डेस्कटॉपवर असा आयकॉन येईल बघा. याला डबल क्लिक करा. याच्यामध्ये तुमचे जेवढे इन्स्टॉल झालेले ऑप्शन आहेत, सॉरी प्रिंटर आहे, ते इथे सगळे दिसणार. तुमचा थर्मलचा प्रिंटर असा असणार बघा, एप्सनचा असेल किंवा असा पीएस प्रिंटर किंवा कोणता, त्याला राईट क्लिक करा. त्यानंतर इथे प्रिंटर प्रॉपर्टीजला या. ओके, प्रिंटर प्रॉपर्टीला जायचं, म्हणजे इथे डिव्हाइस सेटिंगला यायचं. इथे बघा मॅन्युअल पेपर, इथे साईज असते. ही साईज तुम्हाला अशी 297 असेल, ती वाढून 82 mm मध्ये हे घ्यायचे. 3276 इथे सेट करायचं आहे तुम्हाला, अप्लाय करायचं. ओके, इथे करायचं 3276. त्याच्यानंतर इथे जनरल मध्ये यायचं, इथे प्रिफरन्सला क्लिक करायची, इथे ऍडव्हान्सला जायचं, इथे पण ती सेट करायची सेम साईज. हे बघा, बस हे दोन साईज तुम्हाला सेट करायचे दोन्ही ठिकाणी. अप्लाय ओके करायचं, टेस्ट प्रिंट देऊन बघायची. ओके, बस ओके करा. इथे पाहिजे तर तुम्ही हे सेट ॲज डिफॉल्ट पण करून ठेवू शकता. ओके, बस एवढंच करा. का प्रिंट देऊन बघा, एकदा सॉफ्टवेअर लॉग आउट किंवा क्लोज करून बघा. क्लोज करून ऑन करून तुमची प्रिंट जर पूर्ण येत नसेल तर पूर्ण येईल, म्हणजे 100 आयटम असले तरी येणार त्यामध्ये. ओके सर.